कौलारू घर कोणचं ग, कौलारू घर कोणचं ग. मस्त मटण झालेलं आहे, ताव मारून जेवा. हे बघा मटण मस्त पैकी कसं आहे ते. चेरीचा गुच्छ असतो ना तसा दिसतो अगदी. मायला दोरी बांधायची. हा. आता आमचे पाय मोठे झाले, आम्ही लहान असताना म्हणजे लहान मुलांचे आम्ही अजूनही करतो. याला दोरी बांधायची आणि मग चालायचं. अगं ते आईस्क्रीम नाहीये, चावू नको. पहिल्या 10 वर्षापूर्वी पाकिस्तानला जायचे. पाकिस्तानलाही हा. पानं पण आता जायची. थोडं बंद आहे, आता गुजरातला जातात म्हणजे राजस्थान इथे जातात. काय मोर काय भले आंब्याडा उडे, आंब्याडा उडे. चला वाडवळी पद्धती मटण मुटके झाल्यात. बुजली रोटी जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, मी तुमची क्रेझी फूडी रंजिता. आपल्या नवीन सेगमेंटमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या विविध समाजाची ओळख आपण करून घेणार आहोत. आज आपण आलेलो आहोत केळवे गावामध्ये आणि इथे बहुसंख्येने वाडवळ समाजाचे वास्तव्य आहे. वाडवळ समाज हा बोर्डीपासून ते बोरिवली पर्यंत बहुसंख्येने समुद्रकिनारी वसलेला आहे. केसरी टूरचे केसरी पाटील असो किंवा विनावळच्या विनाताई पाटील, क्रिकेटर शार्दूल ठाकूर किंवा ऍक्टर सचित पाटील, हे सगळे वाडवळ समाजाचे आहेत. तर असेच वाडवळ समाजाचे उद्योजक कुलदीप वर्तक जे केळव्याला राहतात, यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. तर चला त्यांना भेटूया. या. नमस्कार, कसे आहात? मंडळी, हे आहेत कुलदीप वर्तक आणि हे त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत. तुम्ही ओळख करून द्या सगळ्यांची आता. सगळ्यांची ओळख भाभी आपटी करण्यापेक्षा ते स्वतः आपापलं सांगतील नाव. माझं नाव वर्षा विनायक वर्तक, केळवा राखाडी. रोहिणी रघुनाथ सावे, केळवा राखाडी. मनीषा मनोहर वर्तक, केळवा राखाडी. हेमांगी हेमकांत सावे. शालिनी सुरेश वर्तक, राखाडी. कविता कमळाकर सावे. कुंदा कृष्णा वर्तक केळवा राखाडे. कृष्णा वर्तक यांची काका. कीर्ती गौरव राऊत, केळवा राखाडी. अदिती कुलदीप वर्तक, केळवा राखाडी. मी उषा दत्तात्रय वर्तक, केळवा राखाडे. तुम्ही आई कुलदीपच्या, बरोबर ना? माय नेम इज शिवाय गौरव राऊत. अरे वा, क्या बात आहे, मस्त. किती छान बोलला बघा. हा, बोल बोल आता. माय नेम इज अदिती कुलदीप. अरे वा, मस्त, खूपच छान. तर मला आज या सगळ्यांनी इथे आमंत्रित केलेलं आहे जेवणासाठी. मला जसं वाटतंय की आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या वाडवळी बोली भाषेमध्ये माझ्यासोबत बोलावं, म्हणजे अजून मजा येईल आणि मलाही काहीतरी शिकायला मिळेल तुमच्याकडनं. नक्की 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 हो. मग ताई, आज आपण काय बनवणार आहोत? वाडी पद्धतीचं मटण. क्या बात आहे. 3 किलोचं. अरे वा. तर आणि चला ते मंडळी. सुद्धा आम्ही चुलीवर बनवणार आहोत. अरे वा, मस्त. आता आम्ही केळवे मसाले टाकून मटण बनवणार. मी मटण 6 काड्या धुवून आणि आता मी मसाला घालून कालवते. हे केळवा हळद टाकते, केळवा मसाले हळद. केळवे मसाले आले ना का जेवणा प्रश्नच नाही. अरे वा. मी ना आता थोडासा हिंग टाकते भाजीत. हे लसूण टाकलं, हे आलं आहे वाटून ठेवलेलं पेस्ट. आता हे हेच मटण आहे, थोड्या वेळ हळद मसाला टाकून ठेवून देऊया. आणि दादा पण मदत करतात कांदा कापायला. अरे वा, मस्त, पटापट झालं पाहिजे ना. बरोबर. मी आता हे गोडे तेल आहे ना, ते आता अर्धा किलो टाकते चुलीवर. 3 किलो मटणा करता जवळजवळ 2-1.5 किलो कांदा घेतलेला आहे, तो आता मी तेलावर टाकते. आणि तुमच्या लेखाने खूप छान कांदा कापलेला आहे. त्याला तो आम्हाला असं काय असलं काय कापून देते. अरे वा, मस्त. मदत करतो म्हणजे तो. तुमच्या मुलांनी, तुम्ही मगाशी सांगितलं हॉटेल मॅनेजमेंट केलं, हो. त्याचा बरोबर आता वापर झाला. बरोबर की नाही? आता ना तेल एकदम कडकडीत तापलेला आहे ना, त्यात मी आता ह्या कांदा जरा चुरते, नमक टाकते. ताई, आता आपण काय बनवणार आहोत? केळफुलाची भाजी. अच्छा. हे केळफुले आमचं सफेद वेलचीचं केळफुल आहे. हा. त्याची भाजी कडू नाही लागत. त्यातनं मग असे हे काढायचं आणि अच्छा. त्याच्यातनं मग कावळा चिमणी निघतात, ते पण काढायचे. गमतीमध्ये बोंबील मांदळी पण म्हणतात. अच्छा. ए अगं एक एकींचा पण आहे का बोंबील मांदळी काढा जरा. हा कावळा चिमणी. कावळा, कावळा चिमणी. कावळा चिमणी, कावळा. मग ते फेकून द्यायचं का? ते टाक.
हे म्हणजे चिरलं जात नाही ना. ओके बोंबील मांदेली मांदेली. ऍक्च्युली बॅकग्राऊंडला असा आवाज येतो हा बरं का. होय, हा मी माझ्या मध्ये नाही त्यापेक्षा- बोलत आहे, बॅकग्राऊंडला हा आवाज चालू आहे. बोंबील मांदेली. आमच्या तारापूरला याला कावळा ना शिमणी अंगतात आणि केळव्याला कोलंबीत बोंबील न मांदेळी अंगतात. गर्दी पण म्हणजे का? त्यांचं माहेर पण कळेल तुम्हाला. असं म्हणजे शाकाहारी दिवशी आम्हाला ह्याचा आनंद घेता येतो असं सांगू. अच्छा, म्हणजे शाकाहारी दिवशी मग तुम्ही हे खातो. नाव घेऊन खायचं. याची भाजी खातो आम्ही करून, मस्त लागते. आणि आज बनवले आणि त्याला तुम्ही बघ बोंबील कोळा आज बनवले. बनवणार आहेत, आता बनवणार आहेत आणि तुम्हाला खाऊ घालणार आहे. हे केळफुल आहे आणि केळफुलाची पण भाजी बनवली जाते. एकदा आमच्या आईनी पण बनवली होती, तुम्ही व्हिडिओ पाहिला होता. फार औषधी असते. हो, तेंडी केळफुल पण ना? बनवली जाते. बरोबर. हा आणि हे आहे ना, हा हे खाल्लं जाते. छान लागते. खाल्लं जाते. कसं लागतं? त्याला म्हणतात बोंडुली. गोंडुली म्हणतात त्याला. गोड लागतं. हा, बोंडा. गोड नाही लागत पण छान लागते. छान लागते. कवळं एकदम ते मधलं छान लागते. खाऊन तर का. भरपूर फायबर. फायबर असते त्यात. केळफुलाचा मधला बघ. छान आहे. मग आमच्याकडे जो हे बोंड फोडील ना त्याचा मान अच्छा, त्यानेच त्याने खायला. त्यानेच खायचं. ओके, म्हणजे मी तुमच्या बाजूला होती तर माझा फायदा झाला. लहानपणी आम्ही ह्याचे बूट करायचे. मग याला दोरी बांधायची. हा. तर आमचे पाय मोठे झाले. आम्ही लहान असताना म्हणजे लहान मुलांचे आम्ही अजूनही करतो. याला दोरी बांधायची आणि मग चालायचं बूट. अरे वा, मस्त. हा, बरोबर. तर आमच्या पायाला चप्पल नसायची. तेव्हा आम्ही हेच वापरायचे. हा, हो. खेळत 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 होत आहे. खेळ, खेळ. खेळायचे. छोटी मुलं हे बघा ताई, साफ केलं का मी बरोबर? उकळलं बरोबर, परफेक्ट केलं. साफ केलं व्यवस्थित. पाणी उकळवलं, त्याच्यात तेल टाकलं, तेल नंतर थोडं मीठ टाकलं. तेल टाकलं ना का चिकटत नाही असं पीठ. हा. हे मुटके ना खुसखुशीत होण्यासाठी थोडासा इडली रवा टाकायचा. हा, म्हणजे इडली रवा तो शिजतो आणि नंतर मग पीठ टाकायचं. सावळा पीठ टाकीत न गाठीत. गाठील्यावर याला गुड्डी नाही झाली पाहिजे. आणि काय माहिती का, माप बघून हे टाकीता सबन हारक कालवे हा बाफून झालं. बाफिल्यावर आता यार ताट ठेवून देऊया. मुटके करण्यासाठी आम्ही एक पातेलं पाणी घेतलं आणि एक पातेलं पीठ घेतलं आणि त्यात थोडासा रवा टाकला. 2-3 चमचे. मटण आहे. मटण. हा, आता मस्त कांदा आपला तेलावर एकदम लाल झालेला आहे, झालेलं आहे. खरपूस कलर पण आलेला आहे कांद्याला. हा, टाकून झाला आता मटण. आता ह्याला फक्त वाफेवर शिजवायचंय थोडा वेळ, 15-20 मिनिटं. तुम्ही तुमच्या दोघींचा नाता काय आहे मग? आम्ही जावा. अच्छा, तुम्ही जावा आम्ही आहेत का? तिघी जणी सख्या जावा. अच्छा, सख्या जावा. ही माझी मुलगी सासू. हे झाकण ठेवले, त्याच्यावर हा वाफेवर पाणी ठेवायचा आणि हा पाणी थोडा भरपूर गरम झाल्यानंतर मटणामध्ये टाकायचं. करंडा आहे, ह्याच्यामध्ये आधी पाणी टाकायचं. यात आधी पाणी टाकीत मी. त्यावरती ही जाळी आहे ती ठेवा, झाकणी आहे, चाळणी ती ठेवतो आणि त्यावरती खोला ठेवतं. म्हणजे काय होते माहिती का, बुडाला लागत नाही, चिकटत नाही. हे त्याचं करंड्याचं झाकण. आमच्या सासूचा हा करंडा. तिचं नाव पण आहे मनीबाई माधव सावे, सासूचं नाव आहे. चूल लावून तो पाणी उकळवत ठेवायचं. मुटके तिखट करवे ह्यात, त्याकरता थोडीशी मिरची कापलेली आहे, हे वाल सोललेले आहेत, हे नारळ खिसलेलं आहे, कोथिंबीर आहे आणि हा कांदा आहे. यात थोडीशी केळवा हळद मसाला, हळद. टाकली. हा हा हा. आणि थोडस मीठ पण टाकलं. काय माहितीये का, ते पिठामध्ये मीठ टाकिले पण या माल मसाल्याला मीठ अजून पाहिजे म्हणून थोडं टाकीत, थोडसा हिंग पण टाकीत. मुटक्याला चव आली पाहिजे ना, त्याकरता थोडसा मी मसाला टाकते म्हणजे टेस्टी लागते. थोडस तेल टाकीत आणि मग आवडं सबन टाकून झालं का मग ये पक्क मळत. सबन एकजीव झालं पाहिजे. आताला मटणाला गाठा देतो. काय देतं? मग गाठा गाठा. मटणाला गाठा दिला का मग यो पाणी टाकीतो त्यात.
पाणी जरा गरम झालं. उकळलेला मस्तपैकी बुडाला नाही लागूया ना मग परत वाफेवर पाणी ठेवून परत थोडासा मसाला वगैरे टाकायचा. टाकव्यानं मग बटाटा पाहिजे. हा बटाटा पहिला पाहिजे. मटणामध्ये जास्त पाणी झालं ना का हिजलेलं बटाट होते ते फक्त मोडवे का त्यामध्ये ते मिक्स होते न रस्सा जाड होते. वा मग खायला बरं पडते टेस्ट. हे पिठणं जाम गरम आहे ते थोडस थंड झालं का मग मुटके वाळवायला घेऊ. आता काय करतं दोन्ही हातान पक्क मळतं. कुलदीप भाऊ मी आल्यापासून ऐकते केळवे मसाले तर मला असं वाटतंय केळवे मसाल्याची आपण एखादी ऍड करतोय की नक्की मटण बनवायला आलेलो आहोत. दुसरं काही नाही, या सगळ्यांचा मिळून जो फॉर्म्युला बनला आहे तोच केळवे मसाले आहे. अच्छा. असं बाकीचे पण आगरी मसाले मालवणी मसाले आपण बघणार आहोत पुढे मागे. ते पण असे जे माझे काही कस्टमर आहेत त्यांचे फॉर्म्युलापासून आपण डेव्हलप केलेले आहेत. जवळच आपली फॅक्टरी आहे तर मटन शिजेपर्यंत आपण पटकन जाऊन बघून येऊया. चला चला चला. ताई आता आपण आलो आहोत आपल्या केळवे मसाले फॅक्टरीमध्ये. चला बघूया आता. येस चला. नमस्कार. ही आपली केळवे मसाल्याची फॅमिली, उमेश सर, प्रीतम सर आणि मेहुल सर. या हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. अच्छा केळवे मसाल्याचे बरेच प्रोडक्ट आहेत. हो, रेडी चकल्यापासून पापड आहेत सगळं आणि आपण इनहाऊस बनवतो. व्हरायटीज खूप आहेत मसाल्यांची. जे ट्रॅडिशनल मालवणी आगरी गोळी हे सगळे आहेत आणि जे आपले नॉर्मल चणा छोले पावभाजी हे पण आहेत. पण आम्ही स्पेशलायझेशन आमचं कशामध्ये आहे तर ऑथेंटिक जे ट्रॅडिशनल मसाले आहेत त्याच्यामध्ये आमचं. अच्छा त्याच्यात तुमच्यामध्ये स्पेशल आहेत ते सगळे मसाले. पीठ वगैरे पण आहेत हो, का? हे सगळ्या काय आहे बघा, शिंगाडा पीठ आहे, थालीपीठ आहे, वरई पीठ आहे, मिक्स मसाला आहे, पापड पण पापड पण. अरे वा मस्त. आणि तुमची ना चकली खूप छान आहे. हो. आपला जो 16 आनंदाचा 16 इव्हेंट झालेला ना बोईसरला केलेला आपण, ती चकली एवढी सगळ्यांना आवडली होती आणि आपण गिफ्ट स्पॉन्सर होतो ना आणि सगळे मला बरेच मसाले. फोन पण आले नंतर तुमचे. अच्छा सगळ्यांना मसाले आवडले. मला अगदी सगळ्यांनी आवर्जून मेसेज केले की ताई मसाले खूप छान आहेत, सगळ्यांना खूप आवडले. थँक्यू. असं मस्त. अच्छा हा निवेदिता सराफ यांचा ना मी लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ पाहिलेला होता. ते आमच्या एक्सपॅन्ड सदर आहेत आणि लॉकडाऊनच्या वेळेला त्यांनंतर तोच मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला कळालं की अच्छा केळवे मसाले म्हणजे आपला केळवे मसाले पण आहे. तसं गरम मसाल्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे. आपण सगळे फ्रेश गरम मसाले वापरतो आणि सगळे होल म्हणजे बऱ्याचशा तुकडा वापरून मसाले बनवतात कॉस्ट कटिंगसाठी. पण आपण हे बघा मग जिरा पण तो एकदम फ्रेश आणि चांगल्या क्वालिटी वापरतो. हे बघा जिरा बघितला तुम्ही हा एकदम मशीन कट आहे आणि व्हाईट कलर आहे. ही जी काळी मिरी आहे ते वटाणा एकदम मोठा आणि तुम्हाला एकदम तिखटपणा पण चांगला आहे. त्याचा सुगंध पण छान येतो. हो हो. चक्री फुली अख्खी येणार. बरेच जण कॉस्ट कटिंगसाठी हे तुकडा वापरतात. अच्छा. पण त्याच्यामध्ये बरेचदा काय होते जे ऑइल असते ते काढलेलं असतं ऑलरेडी. ओके. ही रामपत्री आहे, धणा आहे, इंदुरी धणा आहे, त्रिफळा आहे, जावत्री आहे, कबाब चिनी आहे, तेजपत्ता, हिरवी वेलची, गुलाब, नंतर मसाला वेलची, दालचिनी आहे, जायफळ आहे. गुलाबाच्या पाकळ्या पण वापरतात का मसाल्यामध्ये? हो काही बिर्याणी मसाला आहे बरोबर आपल्याकडे बिर्याणी मसाले वगैरे पण आहेत ना. बरोबर. बरेचशा कस्टमरचे जे मसाले आम्ही कस्टमाइज करतो त्याच्यामध्ये पण काही रिक्वायरमेंट असते. अच्छा. केळवे मसाले सुरुवात कधीपासून केलेली आहे? तसं हे प्रॉपर जे सेटअप आहे हा 2018ला आम्ही चालू केला. पण त्याच्या आधी अनेक वर्ष घरगुती लेवलला म्हणजे आई वगैरे हे प्रॉपर करतो. अच्छा म्हणजे घरातून मसाले बनवून द्यायचे असं. अरे वा मस्त खूपच छान. पण ते तुम्ही आता बिझनेसच्या स्वरूपामध्ये केलं आहे आणि व्यवस्थित प्रॉपर करून सगळं. अरे वा खूपच छान. चला आता आपण पीठ तयार कसं होते ते पाहूया. या कोणती डाळ आहे? उडीद डाळ नाही आहे, अख्खे उडीद आहेत. अख्खे उडीद आहे. अच्छा. सगळ्यांचं प्रॉपर हे असणार मेजरमेंट. त्यांचं मेजरमेंट आहे, त्यांचा SOP आहे, ठरलेली आहे किती वेळ भाजायचा, किती रंग आला पाहिजे आणि त्यांचा नेहमी चेकअप असतो. त्यामुळे तुम्हाला क्वालिटी मेंटेन करावीच लागते. अख्खा चणा आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, चणा आहे, गहू आणि जिरे आहे, तांदूळ आहे. अच्छा इथे मसाले खरेदी कोणाला करायचे असते तर कसे करायचे आहे? तुम्ही डायरेक्ट पण विजिट करू शकता फॅक्टरीला. पालघर एक दुकान पण आहे माईक रोडला. ऑनलाईन पण तुम्ही आपली वेबसाईट आहे केळवेमसाला.com म्हणून. तसंच नंबर आहे 9209287374 म्हणून. त्यावर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आपण देऊ. हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसतोय तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि केळवे मसाले मागवू शकतात. प्रत्येक चवीची गरज. बरोबर. काय झाले का मुटके? तुही पावडी वाट बघ बाई.
तुम्ही वाट बघून बघून आम्ही आता मुटके कसे वाळले ते बघ आता. तू पण बहली तरी चालेल. तू पण बह आणि मुटके वाळे. हे बघ हे ना थोडंसं बट आहे. बह तू बह. रंजिता तू पण एक बनव बरं छानपैकी. घे घे घे. मग बनवता आला माहिती ना. बरोबर, मला पण बनवता आला. घे नुसतं खव्यात बस का घे नुसतं खव्याच नाही. नाही खावायच नाही. तयार करव्या मग खाव्या. बरोबर, तयार करवाय आधी घे असा गोल गोल कर. मग असा लांब खाला आणि मग ह्याच्यावरती ही 4 बोट क्या करता बरं. आणि बाफ्यात ना वाफ जाते आणि मग ते हिसतात पटकन. बघून ही बोट टाकवी त्यात. बघा बरोबर टाकली बरोबर. ताई, एक वाडवळी बोली भाषेमध्ये मस्त छान गाणं होऊ जाऊ देत ना. मुटके वाळता वाळता पटापट काम होईल. पटापट चला करू. कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग सईबाई तू हग सासर सईबाई तू हग सासर सईबाई तू अग सासर सईबाई तू अग सासर खुर्शीत बसले तो कोण ग 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 सईबाई तू हा गहरा सईबाई तू हा गहरा सईबाई तू गहरा सईबाई तू गहरा बाकावर बसले ती कोण ग 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 सईबाई तुही गहाऊ सईबाई तुही गहाऊ सईबाई तुही गहाऊ सईबाई तुही गहाऊ कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग कौलारू घर कोण सग आता हे सबन मुटके साळणी मन भरले. आता ही साळणी तो कंड्यामन पाणी आहे ना तो उकळला त्यावरती ठेवत खुलेही शीर वरती ठेवत. वाल घातल्यात ना तो उघडवे हा न वाल हिजले का बघवे हा. वाल जे हिजले हे ते मुटके तयार झाले. आता वाडवळी खाद्य संस्कृती मधला महत्वाचा घटक म्हणजे बटाटा आलेला आहे बघा. पहिला पाहिजे बटाटा पाहिजे नाही का. आमच्याकडेही ताई मटण करताना आम्ही बटाटा टाकतो. त्यावेळेस आम्हाला अशा कमेंट येतात की तुम्ही बटाटा कसं म्हणजे मटणात टाकतात. आमच्याकडे मटणामध्ये बटाटा हा टाकतातच. चिकन मध्येही बटाटा टाकतात. कोळंबी मध्येही बटाटा टाकतात. बटाटा हा बटाटा पाहिजे. हे पाणी पान का ठेवायचं आहे. काय माहिती का पान ठेवलं ना ह्याच्यावर तो वाफ जात नाही सर आजूबाजूला आणि लवकर शिजते. आज अजून एक एक्सपर्ट टिप मिळालेली आहे मला बरं का. म्हणजे पुढच्या वेळेस मी पण हे प्रयत्न करीन. मस्त. मटणीचे पर्यंत आपण करंद शेत बघून बटाटे चला चला काळी झाली की अजून वेगळी अजून लागतात. टेस्टी लागतील ना. नाही नाही आंबट असतात अच्छा ही लोणच्याची आहे का. ओके. चेरीचा गुच्छ असतो ना तसा दिसतो अगदी. भरपूर अँटीऑक्सिडंट असतात त्यात. 5 आंबे आणि हे 1. अच्छा 5 आंबे आणि हे 1. क्या बात आहे. असं मी वाचलं. हिंदोळा नाव पण छान ठेवले. हिंदोळा या काकींचं घर आहे. हा हे हिंदोळा. तुमच्या चुलत सासू बरोबर. हो माझे मिस्टर. नमस्कार. आपलं नाव. माझं नाव रंजिता. याला काय म्हणतात. भोपळा.
भोकर भोकर त्याचं लोणचं होते छान. मंडळी मे बी तुम्हाला जर कोणाला माहिती असेल भोकरचं लोणचं तुम्ही बनवतात का किंवा तुम्हाला भोकरविषयी काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. अरे वा, ह्याची खूपच काळजी घ्यावी लागत असेल नाही का? बापरे खूप काळजी घ्यायला लागते. मला मगाशी ताईंनी सांगितलं अगदी लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागते. मग आता हे तुम्ही म्हणजे कुठे पाठवतात, कसं करतात? आता आम्ही इथे बाजारात व्यापारी येतात बाजारात, मग ते तिकडनं मग पहिल्या म्हणजे 10 वर्षापूर्वी पाकिस्तानला जायचे. पाकिस्तानलाही पानं पण आता जायचे. थोडं बंद आहे, आता गुजरातला जातात म्हणजे राजस्थान इथे जातात. अच्छा, राजस्थानला. आता हे म्हणजे हे आपलं अळूवडीचं आळू आहे ना, ते आता संपूर्ण लावण्याला आता अच्छा, म्हणजे खाली हा पूर्ण लावणार का? अगदी एक 2-2 फुटावर असं लावणार असं. अळू लावणार. अच्छा, म्हणजे नंतर मग वेली पण होणार आणि अळू ते पण. पण थोडंसं ते पण हे मिळते असं. याला काय म्हणतात? उतरवणी. म्हणजे वेल कंप्लीट झाली का त्यानंतर परत ती वेल शेवटपर्यंत वेल गेला की तो पुन्हा खाली उतरवायचा. असा हा गाड हे करते. असा, ओके. पाठीमागे हे असं चढलेलं आहे, ते हे आता उतरवणार. मग त्याच्यानंतर काय करणार? नंतर पुन्हा ही पानं परत आता वेलवर येणार तो, अच्छा, मग तो उतरवलेला भाग परत वर येणार असं तो परत तसाच वर येणार. ओके. आता ही पानवेली जी पानं आहे हा, ही अशी 50 पानांची चवड करायची, त्याला चवड म्हणतात. आणि मग ती अशी भरायची. मग ती 5,000 किंवा 6,000 जसं काही टोपली भरेल ना हा. तशी मग बाजारात नेली जाते. हे खोबरं आणि खसखस चांगलं भाजून आणि खसखस चांगलं भाजून खोबरं म्हणजे सुकं खोबरं ते भाजायचं. आणि खसखस थोडीशी ती पण चांगली भाजायची, वाटून आणि ही पेस्ट केलेली आहे ती टाकायची. केळवा मटण मसाला. आता थोडा पुन्हा जरा आपला साधा मिक्स मसाला, केळवा हळद मसाला, हळद. शेवटचं हे मीठ. हा वास घेते, जर कमी जास्त झालं ते सांभाळून घेतात. ताई, वास घालून मीठ का टाकायचं? जर कमी जास्त झालं हा. तर बरोबर होते असं. अच्छा. हां, म्हणून थोडंसं वास घे. आपला तर ही जुल्या लोकांची माझी सासू मेन माझी सासूची पद्धत होती. तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला शिकवलं. हां ही टिप तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला दिली. हो, तुम्ही बरोबर. बाकीच्यांना देताय. मुटके आता हिजलेले आहेत. हे झाकण काढतं ना, बघितलं आता बरोबर हिजल्यात का. पण आता हे मस्त हिजल्यात. वा, छान झाल्यात. कहे लागतात कोण जाणे, पण चव लागतात का वाफ नाही येते. ते खाऊन बघा तुम्ही आता कहा लागते तो मुटका आमचा बघा. आमची मस्त रेसिपी गरम आहे. पण घरात जाऊन करा. नक्की, मुटके. नक्की. मस्त आहे. मग किती छान आहे. सर्वांना आवडते ही आमची रेसिपी. एक आणि नंबर आहे. पहिल्यापासूनची आमची पारंपरिक आहे. पारंपरिक. तेलाशिवाय तेलही कमी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले वाफेवरती आणि इतके चविष्ट आहेत ना, तुम्हाला काय सांगू, खूपच छान बनवलेले आहे. मस्त बघितली ना मी तुम्ही पण ही रेसिपी आता? नक्की ट्राय करेन घरी कशी बनवायची ते. मग काय अडलं अडलं का तर तुम्हाला आम्हाला फोन करून विचारणार. हा. फोन करा, आम्ही तुम्हाला सांगू. मंडळी, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. जर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही बनवा आणि कमेंट करा, म्हणजे ताई बरोबर वाचतील कमेंट. वाचा हा. मग काय चुकलं असेल तर त्यांना सांगा की असं नाही, असं पण करा, असं सांगू ना आम्ही. मंडळी, फ्लाय विथ रंजिताची ट्रिप लॉन्च झालेली आहे. आपण जाणार आहोत सिंगापूर मलेशियाला ऑगस्टमध्ये, आणि बालीला सप्टेंबरमध्ये, आणि दुबईला नोव्हेंबरमध्ये. मग तुम्हाला पण यायचं ना माझ्यासोबत फिरायला. मग वाट कसली बघताय? 9170703970 या क्रमांकावरती कॉल करा आणि पटापट बुकिंग करायला सुरुवात करा. चला चला चला. आणि बाली तर लेडीज स्पेशल आहे, आणि येस सिंगापूर मलेशिया फॅमिली, दिवाळी फॅमिली म्हणजे दुबई फॅमिली. हो, चला 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 लवकर चला. ताई, मला असं वाटतं की मटण तयार झालं असं, छान सुगंध सुटलेला आहे. बघूया का? चला बघूया आणि लगेच खाऊया. आहा, मस्त तर्री सुटलेली आहे. वा, आहा, काय छान सुगंध सुटलेला आहे. आणि ती तर्री बघा मटणावरची. वा वा, एकच नंबर, एक नंबर सुगंध सुटलेला आहे. आणि आता मला असं वाटतं की सगळ्यांनाच भरभरून भूक लागलेली आहे. बघा, सगळ्यांचे चेहरे बघा, चेहरे बघा, चेहरे बघा. चला, वाडवळी पद्धती मटण मुटके झालेत. रंजिता, हा, जेवायच्या आधी
आता आमचा होळीचा एक पारंपरिक डान्स आहे तो आपण करूया. चालेल? शिकवा तुम्ही हो, हा, नक्की चला, करूया. चला, चला चला. मोरा पाऊले मोरा पाऊले आज मोर कैबले शिशे सावले शिशे डावळे. आज मोर कैबले फणसा डावळे फणसा डावळे. आज मोर कैबले वडा चावले वडा डावळे. वड जळो कोदळा पडो मोरा पाऊले मोरा पाऊले. आज मोर कैबले जांभूळ डावळे जांभूळ डावळे. आज मोर कैबले आंब्या डावळे आंब्या डावळे. आज मोर कैबले आंब्या डावळे आंब्या डावळे. आज मोर कैबले आंब्या डावले आंब्या डावळे. आज मोर कैबले आंब्या डावळे आंब्या डावळे. आता हे जेवण सर्व गच्चीत आणलेलं आहे. मस्त मटण झालेलं आहे. ताव मारून जेवा. हे बघा मटण मस्त पैकी कसं आहे ते. पाहिजे तेवढं मटण खा, मुटके खा, भात खा आणि त्याचा रिप्लाय द्या आम्हाला कसं काय झालंय ते. ताई हे काय आहे? याला आमच्या भाषेत सांगतात सिसोणी. हे सिसोई पासून बनविलेलं होते. अच्छा, कशापासून? चिंच सीस चिंच. हो. अच्छा, भूक लागलेली आहे. इतका छान सुगंध सुटलेला आहे मटणाचा. काय मंडळी, मग वाट कसली बघताय? चला सुरुवात करूया. चला. आणि त्याची जी तर्री आहे, त्याचा जो कलर आहे अप्रतिम दिसतो अगदी. हे बघा, हा 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 हा, क्या बात आहे. पण मस्त छान नळी आले. अगं ओवी, तुला पण नळी आवडते ना? ओवीलाही नळी आवडते बरं का. चल ओवी, आपण दोघींनी एकत्र सुरुवात करूया नळीपासून. आणि खा बरा. व्हेरी गुड. अच्छा, अगं ते आईस्क्रीम नाहीये, चावू नको. तर केळवे मसाले वापरून वाडोळी मटण बनवलेलं आहे. अप्रतिम. म्हणून इतकं छान शिजलंय ना, पाहिलं तुम्ही. आणि चुलीवरचं मटण तर त्याला वेगळीच चव आहे. त्यात केळवे मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे अजून छान चव आलेली आहे. आम्ही दुसऱ्या ब्रँडचे मसाले वापरतो, पण मला असं वाटतं की आता केळवे मसाले वापरायला सुरुवात केली पाहिजे. मस्त. काय दादा, बरोबर ना? बरोबर. बरोबर. आणि इव्हन हे जे मुठे मगाशी गरम गरम तर आम्ही खाल्लेच, आताही. वा, अप्रतिम झाले. मुटके नाही, मुटके अप्रतिम झालेत. आणि हे बघा, ही केळफुलाची भाजी बनवलेली आहे. ही ऑलरेडी बनवून ठेवली होती ताईंनी. जर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कमेंट करा, ताई नक्की बनवून दाखवतील. बरोबर ना? बनवू ना आपण? वा, सुंदर झाल्यात. टेस्टी झाले, टेस्टी. आम्हीच केल्यात, आम्हीच खातो. कसे झाले आहेत मुटके? एकदम मस्त, एक नंबर. केळीच्या पानामध्ये जेवणाची मजा जी असते ना, ती काही वेगळीच असते. आता ते हल्ली मजा घ्यायला नाही मिळत. मटर खूपच चविष्ट झालेलं आहे. कुलदीपभाऊ, तुम्हाला एक विचारायचं आहे, केळव्याच्या पाण्याला इतकी जास्त छान चव आहे की ताईंनी जी बनवलेली आहे त्यांच्या हाताला इतकी चव आहे की केळवे मसाल्यामुळे ही चव आलेली आहे? तिघांची पण मिलाप आहे. असं हे अगदी 100% खरं बोललात. कदाचित तिघांचाही हा मिलाप आहे. आणि अजून एक तुम्ही आला त्यामुळे पण एक चव आलेली होती. खूपच छान झाली आहे चव. विचार नव्हता गेला तुमच्या सोबत बसून जेवू. मुटके कसे खायचे तुम्हाला माहिती नाही ना, तर असे खा. हा मुटका रस्स्यामध्ये बुडवायचा अच्छा, हा. आणि रस्स्याबरोबर खायचा. असा. त्यामुळे त्याची जी चव आहे ना, हा. आणखीन वाढते. अरे वा. आता वाढेल मोठी जास्त गोष्ट.
लगेच हवा तिकडे झाला, अजून वाढा अजून वाढा. भरपूर आहे. रंजिता, तुला आमचं वाडवळ जेवण कसं वाटलं? एक नंबर अप्रतिम, खूपच चविष्ट होता आणि मला खूप काही तुमच्याकडनं सगळ्यांकडनं शिकायला मिळालं, याचा मला जास्त आनंद होतोय आज. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी मला देखील अगदी तुमच्या कुटुंबाच्या मेंबर सारखंच अगदी समजून घेऊन सगळ्या गोष्टी दाखवल्या, शिकवल्या आणि माझ्यासोबत एकत्र झाल्या, हे बघून मला अजून जास्त आनंद वा झाला. वा, किती छान खूपच छान वाटतं. वा, वा. आम्हाला पण बरं वाटलं. म्हणजे असं मला वाटतच नव्हतं की मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलेले आहे. हा, हे असं वाटलं माहिती मी का? पण माझ्या कुटुंबासोबतच असं मस्त काहीतरी छान आम्हाला आम्ही पण असंच वाटलं मज्जा की करतोय. आमची मुलगी वगैरे तेव्हा सामील झाली. खरंच थँक्यू सो मच. तुम्हाला आमचं जेवण आवडलं ना? खूप आवडलं, खूपच म्हणूनच छान. आता आम्ही वाडवळी जेवण बनवलं, ते सुद्धा केळवे मसाले वापरून बनवलं. ते तुम्हाला खूप आवडलं म्हणून आम्ही तुम्हाला ही त्यांचं प्रोडक्ट म्हणून भेट देतो. ते वापरून तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. नक्की नक्की. मी पण तुम्ही जे जे मला पदार्थ शिकवलेत ना ते मी घरी बनवणार आहे केळवे मसाले वापरून. नक्की मंडळी, थँक्यू सो मच. सो तुम्हाला पण केळवे मसाले मागवायचे असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, स्क्रीनवरती पण नंबर दिलेला आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. बरोबर की नाही दादा? बरोबर. आणि आता 10 महिला जमलेल्या आहेत, बरोबर. त्यानिमित्ताने आपण एक क्रेझी फूडी रंजिता 10 म्हणून एक डिस्काउंट कुपन ठेवलं आहे, ते तुम्ही अप्लाय करा वेबसाईटवर परचेस करताना, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळून. अरे वा, क्या बात आहे. मस्त, मज्जा. अरे वा, वा, वा. म्हणजे 10% डिस्काउंट, हे माहिती नव्हतंच मला. अरे वा, मस्त. अच्छा, वेबसाईट काय आहे सांगा ना जरा. www.kelvemsale.com. www.kelvemsale.com ही त्यांची वेबसाईट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, स्क्रीनवरती पण दिसते. थँक्यू सो मच. आणि हा कधीपर्यंत असणार वगैरे हा काय? 1 महिनाभर आहे. हा 1 महिना. हो. अरे वा, क्या बात आहे. खूप छान. तर फटाफट शॉपिंगला सुरुवात करा आता. आहे ना. सो वाडवळी पद्धतीचे हे जे मटण आणि मुटके आम्ही बनवले ते तुम्ही देखील बनवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केला नसेल तर, है ना. आणि शेअर करा जास्तीत जास्त, सगळ्यांना कळू देत वाडवळी पद्धतीचं जेवण किती छान असतं ते. आणि मस्त केळवे मसाल्याची शॉपिंग पण करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. बाय बाय करूया का आता? बाय बाय.